नका ना आजी, नका ना प्लीज आजी ऐका, सरकार मनोज दादा तुमच्या मागे, सरकार तुमच्या मागे, नका ना आजी, आजी नका ना, पाया पडतो तुमचा हात जोडतो आजी, नका ना आजी प्लीज मान्य, पण आता काय करणार आपण, होईल तेवढी मदत करू। आज माणसं मेले आज त्याला काय केलं? नका थोडं शांत राहा, मनोज दादा आहेत ना तुमच्या, होईल मदत होईल, काही ना काही। नाना काय सांगाल काय शेतकऱ्याची परिस्थिती बेकार आहे, बोलायची सुद्धा शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे आणि या ठिकाणी थेट शेतामध्ये पाण्यामध्ये जाऊन कापसाची काय परिस्थिती झाली आहे ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करतोय। आपण बघतोय की या ठिकाणी कशा पद्धतीने शेतकऱ्यांचं हे प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। कापूस म्हणजे शेतकऱ्यांचं हे पांढरं सोनं आहे आणि पांढरं सोनं या ठिकाणी कशा पद्धतीने आज ह्या पांढऱ्या सोन्याची अवस्था झालेली आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यात जर बघितलं तर त्या ठिकाणी पाणी येत आहे, कारण या ठिकाणी जो हाडाचा जातीवंत शेतकरी आहे त्याला माहिती आहे हे पिकवण्यासाठी काय करावं लागलेलं आहे, किती मेहनत घ्यावी लागलेली आहे आणि किती भयंकर अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। आणि शेतकऱ्यांची झालेली ही अत्यंत वाईट दयनीय अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आम्ही सगळेच या ठिकाणी आहोत। गंगाधर नाना काळकुटे पाटील आहेत, नुकसान झालंय, सगळे ग्रामस्थ आहेत या ठिकाणी, आपण बघतोय कशा पद्धतीने या ठिकाणी नुकसान, खूप नुकसान झालं। आजी आजी शांत राहा, आजी नका ना आजी, आजी आजी नका ना, सुशीला रडू नका ना आजी, नका ना प्लीज आजी ऐका, सरकार मनोज दादा तुमच्या मागे, सरकार तुमच्या मागे, नका ना आजी, आजी नका ना, पाया पडतो तुमचा हात जोडतो आजी, नका ना आजी प्लीज मान्य, पण आता काय करणार आपण, होईल तेवढी मदत करू। आज माणसं मेले आज त्याला काय केलं? नका थोडं शांत राहा, मनोज दादा आहेत ना तुमच्या, होईल मदत होईल, काही ना काही। नाना काय सांगाल काय शेतकऱ्याची परिस्थिती बेकार आहे, बोलायची सुद्धा मनस्थिती नाही कशी। तर माझी आजी बघा, हे सगळे लोक एवढं यांचं नुकसान झालंय ना, हे बघा ना तुम्ही, काय बोलणार आणि ह्याच्यात काय बोलायसारखं राहिलंय का अजून काही? हे प्रत्यक्ष दिसतंयच ना, काय बोलणार, अशा क्षणी बोलणं सुद्धा उचित होणार नाही, इतकं बेकार झालंय सर। सगळा कापूस पाण्यात गेला, ही शेतकऱ्याची हातातोंडाशी आलेला घास, हातातोंडाशी आलेला घास हे सगळा गेलाय शेतकऱ्याचा, काय करणार, खूप नुकसान झालंय। त्याच्यामुळं हा ना, काय बोलण्यासारखं बोलूच शकत नाहीत, अशी परिस्थिती, प्रचंड नुकसान झालंय, काय सांगावं आता सरकारनं, दिसतंय हे सगळं आपल्या माध्यमातून, खूप नुकसान झालंय मायबाप बांधवाचं, शेतकऱ्याचं। सरकार असेल, प्रशासनाने सगळी मदत करावी ही विनंती आपण करू शकतो फक्त। आणि दानशूर बांधवांना विनंती आहे, शेतकऱ्याला जी मदत करता येईल वस्तुरूपात ती सगळी करा। आर्थिक मदत सरकार करेल, परंतु कपडे असतील, ब्लँकेट असेल, अन्नधान्य, खाण्याच्या वस्तू येतात, जे सुका अन्न आहे, बिस्किट असतील किंवा फरसाण असेल, असं काही मदत करा। या भागातल्या अनेक लोकांना आम्ही सुद्धा मदत करणार आहे। प्रचंड नुकसान झालंय बघा, काहीच राहिलं नाही शेतकऱ्याच्या शेतात, अशी परिस्थिती एकदम की शेतकऱ्याच्या हातात येणार म्हणजे तोंडात घास घालायचा आणि निसर्गानं घाला घातलाय। प्रचंड वेदना होतात आज, इथं 10 फूट पाणी होतं असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे काशीत सर। खूप प्रचंड नुकसान झालंय, रोडवर पाणी होतं, प्रचंड नुकसान झालंय आणि शब्दातून सांगण्यापलीकडचं हे मला वाटतं ह्याच्यातच दिसन काय बोलावं आणि कसं सांगावं। खूप काशीत सर, शब्दातून न सांगता येणार एवढं नुकसान झालंय। लोकांचे शेतं वाहून गेलेत, रस्ते वाहून गेलेत, घरं वाहून गेलेत, जनावरं वाहून गेलेत, शेळ्या मेंढ्या जे काही साधन आहेत ते गेलेत, शेतातले उभं पिकं गेलेत आणि पिकाची माती सुद्धा गेली। इथंच बघा, ह्या का इथं शेती होती, इथं घरं होते, ह्यातलं काहीच राहिलं नाही, रांजण गेलाय, टीव्ही गेलेली दिसते इथं। इथून पुन्हा ते कपडे पांघरायचे तेवढे कपडे सुद्धा वाहून आलेत इथं। कापसाचे सगळे भोत असतील, जनावरांसाठी जो कडबा असतो गंज लावून ठेवलेला त्या गंजी पण गेल्यात
अतिशय नुकसान झालंय. म्हणजे जमीन तर गेली, जमिनीतलं पिकं गेले, परंतु घरातल्या सुद्धा सगळ्या वस्तू गेल्यात. प्रचंड नुकसान झालंय. उक्कड पिंपरी असेल, साक्षर पिंपरी, हे सगळे अजून कोणते कोणते गाव आहेत, धारवांटा, हे बीड जिल्ह्यातले सगळेच गाव आहेत. हाजीपूर असेल, या परिसरात प्रचंड नुकसान झालंय बीड जिल्ह्यातलं. पंचनामा न करता सरकारनं या सगळ्या याची पाहणी करून थेट नुकसान भरपाई द्यावी आणि NDRFचे नॉर्म्स थोडे वाढवावेत किंवा त्यात बदल करावा, परंतु भरपूर अशी मदत करावी. घरं उभा करून द्यावं लागणार आहे लोकांना, इथं घरातलं साहित्य द्यावं लागणार आहे. सध्या त्यांना कपड्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था करावं लागणार आहे. अंगावरचे कपडे असतील, झोपायसाठी लागणारे ब्लँकेट असतील, हांतरण्यासाठीचं असेल, हे सगळं साहित्य द्यायची गरज आहे. महाराष्ट्रातल्या दानशूरांनाही विनंती आहे, ज्याला शक्य आहे त्यांनी प्रचंड, बीड जिल्ह्याने याच्या अगोदर किंवा मराठवाड्याने, महाराष्ट्राने अनेक लोकांना मदती केलेल्या आहेत. आज ह्या जे शेतकरी अडचणी आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या बाकी ज्याला त्रास नाही झाला आणि जे सदन आहेत अशा दानशूरांनी येऊन मदत करावी. पैशाच्या स्वरूपात न करता थेट वस्तू घेऊन इथं यावा, हे आम्हाला अभिप्रेत आहे. पैसे कुणीही कुणाला देईन, परंतु वस्तूची आज गरज आहे. या भागात वस्तुरूपी मदत करावी, सेवा करावी, एवढी विनंती महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना करतो. मनोज दादा सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. इथल्या प्रशासनाशी बोलतायत, राज्याच्या प्रशासनाशी बोलतायत, NDRF असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आहे, त्या सगळ्यासोबत मनोज दादा संपर्कात राहून जिथले दूरध्वनी येतील त्या प्रत्येकाला मदत करण्याचं काम ते आंतरवलीतून करतायत. त्यांची तब्येत बरी नसताना ते सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून काम करतायत. बाबासाहेब काशीदे यांचं हे कुक्कुटपालन होतं. बांधवांनो, इथं कोंबड्या होत्या मोठ्या प्रमाणात इथं, आणि याच्या मागं 2,500 कोंबड्या होत्या. काही राहिलं नाही बघा. 700 पिल्ले होते आणि 2,500 कोंबड्या होत्या. त्यातलं एकही पिल्लू किंवा एकही कोंबडी राहिली नाही. आपण बघता हे सगळं इथून बघा, हे सगळं दाखवा. काही खालून पाणी घुसलं आणि सगळं वाहून गेलं. नदीच्या पाण्यात जनावरं गेलेत, सगळ्याच्या वस्तू गेल्यात, घरं गेलेत, माती गेली. पण ह्यांचं खाद्य सुद्धा होतं. 2,500 कोंबड्या आणि 700 पिल्ले, काहीच राहिलं नाही. त्या बांधवांना सुद्धा गरजेचं आहे. फरशी टाकली होती, हे सगळं शेड उभा केलं, त्यात खालून माती निघून सगळं पाणी घुसलं आणि काहीच राहिलं नाही. बघा तुम्ही, एवढं काय हे झालं नाही. याच्यातून पाणी गेलं, सगळं पशुधन वाहून गेलंय. अक्षरशः खाद्य आणि सगळ्या वस्तू, कोंबड्या गेल्यात. दाखवू शकता का सर तुम्ही, सगळं काहीच राहिलेलं नाही इथं. पूर्ण म्हणजे नुकसान झालंय प्रत्येक क्षेत्रातलं. 2,500 कोंबड्या आणि 700 पिलं गेले. सगळं खाद्य त्यांनी इथं सगळं ती व्यवस्था केली होती. 2-2.5 टन शेड मध्ये आता विकत आणलं होतं त्यांनी खाद्य पिल्लासाठी. काहीच नाही. तू बोल. 2 दिवस 10-15 दिवस झाले, काहीच राहिलं नाही. हो लय